ॲसिडिटीची तक्रार आणि त्याच्याशी रिलेटेड शंका अनेक व्हिडिओजच्या कमेंट्समध्ये आपल्याला येत असतात. तर त्याच संबंधात हा व्हिडिओ आहे. ॲसिडिटी मुख्यतः आहारातल्या कुठल्या चुकीच्या सवयींमुळे होते ते या व्हिडिओत आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी. मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. यापूर्वी आपण ॲसिडिटीचे घरगुती उपाय आणि ॲसिडिटीवर काही सहज उपलब्ध असलेली आयुर्वेदिक औषधं या दोन्हीचे व्हिडिओ बनवलेत, जे आपण खाली पिन करूयात. पण आता आहारात काय बदल केला पाहिजे किंवा आहारातल्या कुठल्या चुकांमुळे ॲसिडिटी वारंवार होते, तर त्याची 5 मुख्य कारणं आहेत. तर त्याच्यात आयुर्वेदामध्ये सांगितलेलं असं आहे की अध्यशन म्हणजे भूक नसताना वारंवार मधल्या वेळेस खाणं हे एक ॲसिडिटीचं कारण आहे. दुसरं म्हणजे विरुद्ध आहार, की कॉम्बिनेशन्स जे चुकीचे आहाराचे सांगितलेत आयुर्वेदात, त्याचं जर वारंवार सेवन केलं तरी ॲसिडिटी होते. तिसरी गोष्ट म्हणजे अधिक मात्रेत आसन केलं, म्हणजे भूक जेवढी आहे त्यापेक्षा जास्त जेवण प्रत्येक वेळेला करणं अगदी पोट भरेपर्यंत, हे सुद्धा ॲसिडिटीचं कारण असतं. चौथं म्हणजे कायम तेलकट आणि डीप फ्राईड गोष्टी खाणं हे विदाही कॅटेगरीत येतं. म्हणजे जे तेल जास्त असलेलं अन्न आहे आणि तिखट आहे असं कॉम्बिनेशन आलं तरी पित्ताची दृष्टी होणं, ॲसिडिटीचा त्रास सुरू होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव, एस्पेशली चालण्याचा अभाव. यांनी अन्न खाली सरकण्याचा स्पीड पोटातला हा कमी होत असतो आणि अन्न एका जागी पडून राहिल्यामुळे ते ॲसिड क्रिएट करत असतं. अशा 5ही कारणांमुळे ॲसिडिटी मुख्यतः होत असते. यापैकी कुठलं कारण तुमचं आहे ते तुम्ही ओळखून त्यावर नक्की सुधारणा करा. आणि जर तुम्हाला प्रॉपर डाएट हवं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲपच्या लिंकवरनं आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डाएट कन्सल्टेशन्स करून आपण प्रॉपर तुम्हाला डाएट चार्ट देऊयात. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.